समिती नवी मुंबई तर्फे हे तिसरं वर्ष आहे की जे आपण आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतच आहात की विविध चित्ररथ आहेत, महिला बाईक स्वार आहेत, ढोल पथक आहे, झांज पथक आहे, आपल्या महिला आहेत की ज्यांनी मंगळागौरीचं प्रदर्शन इथे केलेलं आहे, नवीन नवीन शस्त्र आयुध घेऊन त्याचं प्रदर्शन इथे होताना आपण पाहत आहात। असं खूप सुंदर मंगलमय वातावरण आहे आणि नवी मुंबईच्या सगळ्या नागरिकांनी सपरिवार या यात्रेमध्ये शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत, तर खूपच आनंदाचं वातावरण आहे। सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे तिसरं वर्ष आहे आपल्या नवी मुंबईच्या पाडव्याचं आणि खूप छान प्रकारे आयोजन केलेलं आहे आम्ही। बऱ्याच काही मल्टिपल ऍक्टिव्हिटीज या शोभायात्रेमध्ये आहेत। विविध इथली मंडळं आहेत, मठमंदिरं या शोभायात्रेमध्ये सहभागी आहेत। त्याचबरोबर यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा भेटलेला आहे, तर त्याचाही चित्र या शोभायात्रेमध्ये आहे। त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषा केलेले बरेच नागरिक या शोभायात्रेमध्ये सहभागी आहेत। लहान मुले वेशभूषा करून आलेले आहेत। महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खूप छान प्रकारे 2-2.5 हजार लोक या शोभायात्रेमध्ये सहभागी आहेत। ही शोभायात्रा सेक्टर 29 स्वामीनारायण गुरुकुल पासून आपले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेपर्यंत समारोप असतो। मग मध्ये सोमेश्वर मंदिर, त्यानंतर गावदेवी मंदिर असे 2-3 स्पॉट घेत आपण इकडेपर्यंत येतो। साधारण 2 किलोमीटरचा हा रस्ता आहे। बऱ्याच मंडळांनी महिलांनी एक मोठे मोठे समूह आहेत, जसं जय जिजाऊ लेझिम पथक आहे, श्रीराम ढोल ताशा पथक आहे, आपलं नवी मुंबईचा पाडवा हे झांज पथक आहे। यांनी खूप प्रॅक्टिस करून छानपैकी परफॉर्मन्स केलेला आहे याच्यामध्ये आणि खूप सर्व महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन सहभाग घेतला होता या खास करून या झांज पथकामध्ये, लेझिम पथकामध्ये। एकंदरीत आपण बघतोय की सकल हिंदू समाज म्हणून आपण इथे एकत्रित झालेलो आहे। मोठ्या प्रमाणात युवक वर्ग इथे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी आलेला आहे। तसेच दक्षिण भारतातलं काही आपण म्हणतो शोभायात्रेमध्ये दक्षिण भारतातले काही आपण एक पारंपरिक वेशभूषा तिकडे चाललाय। इस्कॉन मधले काही व्यक्तींना आपण तिकडे बोलवलेलं आहे। अशा प्रकारे युवकांना एक मोठे संघटित करण्याचं काम सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आपण करतोय। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।